मुंबई गोवा महामार्गावर अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू। अपघातानंतर माणगावकरांनी मुंबई गोवा महामार्ग धरला रोखून। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे मोटारसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटारसायकल चालक रफिक जामदार वय वर्ष 44 याचा कंटेनर अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। यानंतर संतप्त जमावाने माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला आहे। यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत। एकीकडे महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे माणगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहे। गाजे चौकडीच्या बाहेरची मागणी आहे का? काय निवेदन असेल तर द्या, आपण नाही तुम्ही आम्हाला उलट देऊन द्या। मी बोलतो, आज महाडला जो कार्यक्रम आहे ऐतिहासिक कार्यक्रम आहे क्रांतीभूमीवर, आणि तशा ठिकाणी आम्ही सुद्धा जाणार आहोत, अनेक आमचे बहुजन बांधव पण जाणार आहेत। परंतु आज ह्या रस्त्याला ती वाहतूक असताना मुंबई पासून महाराष्ट्र येणारी ह्याच रस्त्याला आहे। आपण अवजड वाहनं एवढी मोठी सोडलेली आहेत की हा सुद्धा रेस्क्यूचा आमच्या हा ज्याने अनेकांचा जीव वाचवलेला आहे तो आमचा त्याचाच बळी गेलेला आहे। त्याचे तुकडे आम्हाला उचलता नाकीदम झालेला आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजलं पाहिजे की ह्या रस्त्यावरती काय घडतंय। आपण लक्ष म्हणजे काय त्याला म्हणतात सुरक्षित वाहनं चालून देतोय की नाही। खरं म्हणजे अवजड वाहनं बंद ठेवायला पाहिजे होती। अलग लक्षात आज महाराष्ट्रात लोक इथे येणारे असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष आहे। प्रशासनाचा दुर्लक्ष आम्ही धिक्कार करतो प्रशासनाचा। आमचा आपत्तीकालामध्ये काम करणारा रेस्क्यूचा आणि आमच्या माणगावकरांचा एक लेट गेलेला आहे। लक्षात साहेब, त्याच्यामुळे आम्ही तो बाकी काय ना, आम्हाला काय जाणीवपूर्वक काही करायच्या गोष्टी नाहीत। तुम्ही म्हणता निवेदन द्या, निवेदन राहिलं बाजूला, त्यांनी अधिकाऱ्यांनी याची दाद घेतली पाहिजे, यासाठी आम्ही उभं राहिलेलो आहोत। तहसीलदार येतात